नंदुरबार केलखाडी नदीवरील पुलाभावी जीवघेणा प्रवास, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे तीव्र नाराजी। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकोवा तालुक्यातील केलखाडीच्या पाडा परिसरातील सुमारे 400 लोकवस्ती, ज्यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे, दळणवळणाच्या मूलभूत सोयींच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करत आहे। केलखाडी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी झाडांच्या फांद्यांच्या आधाराने जीवघेणी कसरत करत नदी पार करतात। यामुळे त्यांच्यात शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। केलखाडी पाडा हे गाव गंगापूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येते आणि नदीच्या पलीकडे असल्याने डोंगरमाथ्यावरील ग्रामस्थांना बाजारहाट आणि इतर कामांसाठी डोंगर उतरून केलखाडी येथे यावे लागते। या प्रवासात त्यांना नदीही पार करावी लागते, जिथे पुलाभावी त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो। पावसाळ्यात पडलेल्या झाडांच्या फांद्यांवरून हळू चालत आणि तोल सांभाळत ते नदी पार करतात। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाण्यासाठी लहान मुलांनाही दररोज अशाच जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागते, असे ग्रामस्थांनी सांगितले। गेल्या 2 वर्षांपासून येथील ग्रामस्थ आपली ही कायमची जीवघेणी पायपीट थांबवण्यासाठी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे रस्ता आणि पुलाच्या प्रश्नावर पाठपुरावा करत आहेत, परंतु त्यांना अद्यापही दाद मिळालेली नाही। यामुळे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निदान नदीवर एक साधा पूल तरी बांधावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। केलखाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकण्यासाठी केलखाडीच्या पाडा परिसरातील डोंगरपाड्यातून 20हून अधिक विद्यार्थी येतात। त्यांना डोंगर चढ उतार तर करावा लागतोच, शिवाय दरवर्षी पावसाळ्यात अशी जीवघेणी कसरत करत नदी पार करावी लागते। पालकांनाही मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी आणि परत आणण्यासाठी जावे लागते, त्यामुळे प्रशासन आमच्या मरणयातना कधी समजून घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। केलखाडीच्या पाडा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने रस्त्याची अडचण येत असल्याचे गावकरी सांगतात। असे असले तरी वन विभाग आणि संबंधित पंचायत समिती प्रशासन आपसात संवाद आणि समन्वय साधून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू शकतात, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यासाठी दोन्ही यंत्रणांनी सकारात्मकता दाखवणे गरजेचे असून लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घातल्यास प्रश्न मार्गी लागू शकतो, असे त्यांचे मत आहे। स्थानिक ग्रामस्थ भिका वसावे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की आमच्या पाड्यापर्यंत जाण्यासाठी धाड रस्ता नाही, शिवाय पलीकडच्या केलखाडी पाडा येथे जाण्यासाठी जवळच्या नदीवर पूल नाही। जीवघेणी कसरत करत नदी पार करतो। रस्ता आणि पुलासाठी 2 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत, अजून दाद मिळाली नाही। निदान रस्ता आणि पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे। अंगणवाडी मदतनीस यशोदा वसावे यांनी अंगणवाडी पोषण आहार आणि विद्यार्थी संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली, तर स्थानिक ग्रामस्थ रूपसिंग वसावे आणि केलखाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांनीही आपले मत मांडले। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत कधी थांबवणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे। मराठी न्यूज नेटवर्क जुला शाळा आहे, तर आम्ही झाडावरून निघतो आहे। आता या जून महिन्यापासून नदी मोठी येऊन जाते, मग का कोणत्याही जीवाला असं त्या बाजूला या बाजूला येता जाता येत नाही। आम्ही प्रशासनाला निवेदन प्रस्तावना करून मग 10-15 वर्ष सगळ्यांना दिलेला आहे, सर, तरी कोणी ऐकत नाही, असं अवस्था आहे। ग्रामस्थांचा विचारणं आमचं कोणी मायबाप आहे का नाही, सरकार आहे का नाही, असं ग्रामस्थांचं विचारणं आहे सर। हाँ, यशोदा शिवदास वसावे, गाव गुल्लियांबा केलखाडी पाडा आहे। तर अंगणवाडी पोषण आहार सुद्धा आम्ही गुल्लियांबा हुन घेऊन येतो, डोक्यावर ओझं घेऊन चढ उतार गाव आहे तिथं चढून घेऊन येतो। म्हटलं फुला उंबराच्या झाडावरनं घेऊन जातो। इथं कुठं पडलं काय हे जेमतेम घाबरून जेमतेम घेऊन जातो आम्ही तिकडं।
परिषद शाळा केलखाडे, तालुका अक्कलकोवा, जिल्हा नंदुरबार. नदी फार मोठी असल्याने झाडावर प्रवास करावा लागतो. लहान मुलं हे एकदम नाजूक मुलं आहे, पालक सुद्धा ठेवायला येत नाही आणि मुलांना जेमतेम धरून इकडे तिकडे काढावं लागतं. संध्याकाळी आणि सकाळी शाळा सुटल्यावर आणि शाळा भरण्या अगोदर मुलांना ठेवायला यायला ये जा करावा लागतो आणि मुलं एकदम 4-5 किलोमीटरवर लांब आहे. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.